गरमागरम ज्वारीची भाकरी, झणझणीत पिठलं, त्याच्यासोबत कांदा आणि लोणचं. दिसायला किती छान दिसत आहे ना. त्यासाठी आज आपण गावरान असं झणझणीत पिठलं बनवणार आहोत. तर चला त्यासाठी काय काय साहित्य लागते हे बघून घेऊया. त्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, हळद, जिरं आणि बेसन पीठ. आता हे साईडला ठेवून देऊया. आता घेऊया मिक्सरचं भांडं. त्यामध्ये जिरं टाकूया, हिरवी मिरची, लसूण टाकूया, कोथिंबीर आणि हे छान मिक्सरला एक बारीक पेस्ट बनवून घेऊया. आता मिक्सरला बारीक पेस्ट करून झालेली आहे. गॅसवरती कढई ठेवू, त्यामध्ये तेल टाकूया. तेल छान गरम झालं की त्यामध्ये तयार केलेली पेस्ट टाकून 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया. त्यामध्ये ऍड करूया थोडीशी हळद. त्यालाही 2 मिनिटं छान परतून घेऊया. छान भाजून झालं की त्यामध्ये एक मोठा ग्लास पाणी टाकूया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता आणि जास्त क्वांटिटी बनवू शकता. आता याला छान अशी उकळी येऊ द्या. बघा छान अशी उकळी आली की त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार. बघा किती छान उकळी आलेली आहे. आता जेव्हा उकळी आलेली आहे त्याचमध्ये आपल्याला बेसनचं पीठ थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे आणि एकसारखं गोल फिरवायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गाठी जमा नाही झाल्या पाहिजे. एकदम थोडं थोडंसं पीठ घ्यायचं आहे. हातात जरी पीठ घेतलं तरी सोडताना एकदम थोडं थोडं पीठ सोडायचं आहे आणि सतत त्याला ढवळत राहायचं आहे. त्यामुळे त्यातल्या गाठी ज्या आहेत त्या फुटून जाणार आणि एक स्मूथ त्याचं स्ट्रक्चर तयार होणार. छान असं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पीठ टाकणं बंद करायचं आहे. एकदा छान फिरवून घेऊ आणि वरून झाकण ठेवू आणि एक 5 मिनिटासाठी त्याला वाफ काढून घेऊया. वरून झाकण ठेवलं. आता 5 मिनिटासाठी थांबू. 5 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढलंय. अरे वा, किती छान दिसतंय आपलं पिठलं. आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं, जेणेकरून खाली जर थोडं चिकटलं असेल तर ते निघून येईल. वरून कोथिंबीर टाकून छान असं तयार झालं आहे आपलं गरमागरम पिठलं. एका ताटामध्ये 2 गरमागरम भाकरी घ्या. एका प्लेटीमध्ये आपण बनवलेलं झणझणीत आणि गरमागरम असं पिठलं घ्या. साईडला 2 कांद्याच्या फोडी घ्या आणि घरगुती बनवलेलं लोणच्याची एक फोड घ्या. तयार आहे आपलं गरमागरम महाराष्ट्रीयन पिठलं भाकरी.